ज्या पद्धतीने या जिल्ह्यामध्ये हुकुमशाही आणि झुंडशाही पक्षामध्ये चालू होती ते मला मान्य नव्हती। मी वारंवार पक्षश्रेष्ठीला सांगितलं होतं की ज्या पद्धतीने या जिल्ह्यामध्ये काम सुरू आहे, ज्या पद्धतीने झुंडशाही सुरू आहे, हुकुमशाही सुरू आहे, त्याची वारंवार तक्रार करून सुद्धा कोणी दखल घेतली नाही। ते एकमेव कारण मला पक्ष सोडण्याचं होतं। काही गोष्टी सगळ्या उघड करायच्या नसतात, पण जे काही झालं, माझा पक्षप्रवेश झाला, तिन्ही नेते एका ठिकाणी होते आणि तेच आहे की ते दाखवतात तिन्ही नेते की या रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्राचा विकास करण्याकरता हे तिन्ही लोक माझ्यासोबत राहतात। आता आपण सांगितलं की उमेदवार कोणाच्या भरोशावर उभा राहतोय, कधीही कोणाच्या भरोशावर उमेदवार राहणारा उमेदवार हा या लोकसभेला न्याय देऊ शकत नाही। तो स्वतःच्या भरोशावर राहिला पाहिजे। मला असं वाटते की ही लढाई रामटेकचा गड सर करणं ही सर्वसामान्य जनतेची लढाई आहे आणि ते नक्की करतील। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।